नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण दुसरे युरोपीय वसाहतवाद यातील भाग 4 आशिया खंडातील युरोपीय वसाहतवाद याविषयी माहिती बघणार आहोत. यामध्ये आशिया खंडातील वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये ब्रिटिशांनी कसा साम्राज्यवाद लादला, त्याचे त्या राष्ट्रांवर काय काय परिणाम झाले, भारताच्या शेजारी जे लहान लहान राज्य होते त्यांच्यावर वर्चस्व निर्माण केल्याशिवाय भारतातील आपल्या राजकीय सामर्थ्याला आणि व्यापारी शक्तीला स्थैर्य मिळणार नाही. त्यामुळे हे सगळे प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणले पाहिजे, ही इंग्रजांची प्रबळ इच्छा होती, साम्राज्यवादाची आकांक्षा होती. आणि म्हणूनच त्यांनी सुरुवातीच्या काळात मैत्री आणि त्यानंतर व्यापारी संबंध प्रस्थापित करून भारताच्या शेजारी असणारी म्यानमार, नेपाळ, भूतान, सिक्कीम, तिबेट ही सर्व राष्ट्र ब्रिटिशांनी स्वतःच्या वर्चस्वाखाली आणली. त्याचाच आढावा आपण आजच्या लेक्चरमधून घेणार आहोत. सर्वप्रथम म्यानमार विषयी माहिती घेऊया. म्यानमार हे भारताच्या ईशान्येकडील शेजारील राष्ट्र. ह्या म्यानमारला पूर्वी ब्रह्मदेश नावाने ओळखले जात होते किंवा बर्मा असंही म्हटलं जात होतं. म्यानमारमधील नैसर्गिक संपत्ती आणि बाजारपेठेची उपलब्धता ह्या दोन गोष्टींमुळे त्या देशावर कब्जा मिळवणं, वर्चस्व प्रस्थापित करणं हा इंग्रजांचा मूळ हेतू होता. कारण नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेलं हे राष्ट्र होतं. तेथे विस्तृत बाजारपेठही होती. जर हा प्रदेश आपल्या ताब्यात आला, वर्चस्वाखाली आला, तर तेथील नैसर्गिक साधन संपत्तीवर आपली मालकी प्रस्थापित होईल आणि फार मोठी बाजारपेठ आपल्याला मिळेल, याची जाणीव इंग्रजांना झाली. वास्तविक पाहता इसवी सन 1760 पर्यंत म्यानमारचे राज्यकर्ते प्रबळ होते. त्यांचा म्यानमारवर एकछत्री अंमल होता. 19व्या शतकापर्यंत मणिपूर जिंकून आसाम पर्यंत म्यानमारने धडक मारली होती. यामुळे इंग्रज घाबरले, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, त्यांच्या छातीत धडकी भरली. म्यानमार आसामपर्यंत येतंय याचा आपल्या साम्राज्याला धोका आहे याची जाणीव ब्रिटिशांना झाली आणि म्हणून त्याच्यामुळे भारताचा तत्कालीन गव्हर्नर एमहर्स्ट याने ब्रह्मदेशामध्ये आपल्या फौजा पाठवल्या. आता ब्रह्मदेशात फौजा पाठवल्यामुळे साहजिकच ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार यांच्यामध्ये पहिलं ब्रह्मी युद्ध घडून आलं. ब्रह्मदेशाला आत्ता म्यानमार असं म्हटलं जातंय. पूर्वी ब्रह्मदेश किंवा बर्मा असं म्हटलं जायचं. म्हणून ब्रह्मदेश आणि इंग्रज यांच्यामध्ये जी युद्ध झाली त्यांना ब्रह्मी युद्ध असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून हे पहिलं ब्रह्मी युद्ध 1824 ते 1826 असे 2 वर्ष चालू होते. ह्या युद्धाचे परिणाम काय झाले बघा. पहिला परिणाम आपल्याला सांगता येईल म्यानमारचा पराभव झाला. त्यानंतर दुसरा परिणाम सांगता येईल रंगून म्हणजेच यांगॉन हे बंदर इंग्रजांनी जिंकून घेतले. त्यानंतर तिसरा परिणाम सांगता येईल मणिपूरही इंग्रजांनी जिंकून घेतले, किनारी प्रदेश इंग्रजांनी जिंकून घेतला आणि त्यानंतर इंग्रज आणि म्यानमार प्रशासन यांच्यामध्ये एक तह झाला. ह्या तहानुसार युद्धाचा सगळा खर्च म्यानमारवर लादला. तेथील जंगल, खनिज संपत्ती इंग्रजांच्या ताब्यात आली. ब्रह्मदेशाची राजधानी ॲव्हा येथे एक इंग्रज प्रतिनिधी म्हणजे रेसिडेंट नेमण्यात आला. अशा रीतीने ब्रिटिशांना विजय प्राप्त झाला. यानंतर मात्र ब्रिटिश गप्प बसले नाही. त्यांना संपूर्ण म्यानमारवर वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं. संपूर्ण म्यानमार आपल्या राजकीय वर्चस्वाखाली आणायचा होता आणि म्हणून त्यांच्या तह होऊनही इंग्रज गप्प बसलेले नव्हते. त्यांचे प्रयत्न चालूच होते. त्यांच्या याच प्रयत्नातनं पहिल्या ब्रह्मी युद्धानंतर 26 वर्षांनी पुन्हा इंग्रज आणि म्यानमार यांच्यामध्ये दुसरं ब्रह्मी युद्ध घडून आलं. आता ह्या ब्रह्मी युद्धाला साम्राज्यवादी धोरण
इंग्रजांचं कारणीभूत ठरलं. भारताचा तत्कालीन गव्हर्नर जनरल होता लॉर्ड डलहौसी. या लॉर्ड डलहौसीला संपूर्ण म्यानमारवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं. तो कट्टर साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कार करणारा होता. त्याला काहीतरी निमित्त पाहिजे होतं. म्यानमारवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ते निमित्त त्याला मिळालं. ते निमित्त होतं 2 इंग्रज नागरिकांना म्यानमार प्रशासनाने दंड ठोठावला होता. आणि एवढं निमित्त डलहौसीला पुरेसं होतं. त्याने जॉर्ज लॅम्बर्टच्या नेतृत्वाखाली ब्रह्मदेशामध्ये आपली फौज पाठवली. त्यामुळे हे दुसरं ब्रह्मयुद्ध घडून आलेलं आहे. या दुसऱ्या ब्रह्मयुद्धाचे परिणाम काय झाले बघा. रंगूनवर ब्रिटिशांनी वर्चस्व प्रस्थापित केलं, राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं. त्याचबरोबर पेगू आणि प्रोम हे प्रदेशही इंग्रजांनी जिंकून घेतले. पेगूचा प्रदेश म्हणजेच दक्षिण ब्रह्मदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्याला विलीन करून घेतला. या युद्धात विजय मिळाल्यामुळे ब्रिटिशांच्या किनारी प्रदेशातील वर्चस्वामध्ये वाढ झाली. या युद्धात भारतीय सैन्य इंग्रजांच्या बाजूने लढत होतं. मात्र इंग्रजांनी युद्धाचा खर्च भारतीयांवर टाकला. आता यानंतर संपूर्ण ब्रह्मदेश किंवा म्यानमार इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आलेलं नव्हतं. त्यामुळे इंग्रजांचे ते प्रयत्न चालूच होते आणि म्हणून त्याच प्रयत्नातनं पुन्हा इंग्रज आणि म्यानमार यांच्यामध्ये 1885 मध्ये तिसरं ब्रह्मयुद्ध घडून आलं. या तिसऱ्या ब्रह्मयुद्धामध्ये ब्रिटिशांनी संपूर्ण ब्रह्मदेश आपल्या साम्राज्यात विलीन करून घेतला आणि खऱ्या अर्थाने इंग्रजांचं स्वप्न साकार झालं असं आपण म्हणू शकतो. आता ह्या तिसऱ्या ब्रह्मयुद्धाला कोणती कारणं कारणीभूत ठरली तर बघा, पहिलं कारण आपल्याला सांगता येईल व्हिएतनाम म्हणजेच इंडो चायना, ब्रह्मदेशाच्या आग्नेयेला असलेला हा देश. या व्हिएतनामवर फ्रेंचांनी आपला प्रभाव निर्माण केलेला होता. हीच गोष्ट ब्रिटिशांना आवडली नव्हती. फ्रान्स हळूहळू ब्रह्मदेशात आपले पाय रोवणार असे ब्रिटिशांना वाटू लागले, कारण व्हिएतनामवर फ्रेंचांचा प्रभाव निर्माण झालेला होता. वसाहतवादाच्या या स्पर्धेत ब्रिटिशांबरोबर फ्रान्स, इटली आणि जर्मनी हे राष्ट्र देखील आघाडीवर होते. या राष्ट्रांचे म्यानमार बरोबर संबंध वाढू लागले होते. म्यानमारचा राजा थिबा याने इटली आणि जर्मनीशी व्यापारी करार केलेला होता. फ्रान्सशी सुद्धा व्यापारी करार केलेला होता. त्यांच्यात व्यापारी संबंध वाढू लागले होते आणि याच गोष्टी ब्रिटिशांना खटकत होत्या, पटत नव्हत्या. त्यातच म्यानमारचा राजा थिबा याने बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन ही जी ब्रिटिश व्यापारी संस्था होती, या ब्रिटिश व्यापारी संस्थेला तिच्या काही चुकीमुळे दंड ठोठावला. त्यामुळे काय झालं, या कॉर्पोरेशनने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीकडे तक्रार केली होती. यातूनच हे तिसरं ब्रह्मयुद्ध उद्भवलं होतं. लॉर्ड डफरीन याने ब्रिटिश सैन्य म्यानमारमध्ये पाठवलं. त्यामुळे ह्या दोनही देशामध्ये युद्ध झालं आणि ह्या तिसऱ्या ब्रह्मयुद्धात ब्रह्मदेशाचा म्हणजेच म्यानमारचा पराभव झाला. त्यामुळे मंडाले शहरावर ब्रिटिशांनी आपला कब्जा प्रस्थापित केला, वर्चस्व प्रस्थापित केलं आणि संपूर्ण उत्तर ब्रह्मदेश ब्रिटिश साम्राज्यात सामावून घेतला. पर्यायाने राजा थिबाला शरण यावे लागले. तो ब्रिटिशांना शरण आला. हा राजा थिबा ब्रिटिशांना शरण आल्यानंतर इंग्रजांनी त्याला भविष्यात त्याने पुन्हा उठाव करू नये किंवा ब्रह्मदेशातील प्रजेशी, जनतेशी त्याचा काहीही संबंध येऊ नये म्हणून त्याला भारतात आणले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या परिसरामध्ये एक 3 मजली प्रशस्त राजवाडा बांधून तेथे त्याला ठेवले. त्यानंतर 1935च्या कायद्याने इंग्रजांनी म्यानमार भारतापासून वेगळा केला. नंतरच्या काळात भारतीय स्वातंत्र्य चळवळींपासून प्रेरणा घेऊन जानेवारी 1948 मध्ये म्यानमार स्वतंत्र झाला. यानंतर आपण भारताचे शेजारी दुसरे राष्ट्र म्हणजेच नेपाळ, ह्या नेपाळविषयी माहिती बघूया. नेपाळ हे हिमालयाच्या कुशीत वसलेले भारताच्या शेजारी छोटेसे राष्ट्र आहे.
येथील गुरखा जमात अतिशय लढवई असलेली जमात. या गुरखा जमातीचंच नेपाळवर राज्य होतं. नेपाळमध्ये व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी 2 शिष्टमंडळे ब्रिटिशांनी पाठवलेली होती. परंतु नेपाळींना ब्रिटिशांशी व्यापारी संबंध नको होते. त्यामुळे त्यांनी ब्रिटिशांचा प्रस्ताव धुडकावून लावला. इंग्लंड विरुद्ध नेपाळ अशी युद्धाची परिस्थिती हा प्रस्ताव धुडकावून लावल्यामुळे निर्माण झाली आणि त्यातूनच इंग्लंड आणि नेपाळ यांच्यामध्ये 2 युद्ध झाले. 1814 ते 1816 या काळामध्ये ते 2 युद्ध घडून आले. या युद्धामध्ये नेपाळी सैन्य अवघं 10 ते 12 हजार होतं, तर इंग्रजांचं सैन्य 30 हजारापेक्षा जास्त होतं. तरी सुद्धा नेपाळी सैन्याने इंग्रजांना जेरीस आणलं होतं. त्याला कारण होतं नेपाळमधील भौगोलिक स्थिती, डोंगर, दऱ्या. यामुळे नेपाळी सैन्याने इंग्रजांना जेरीस आणलं होतं. मात्र 1816 मध्ये झालेल्या दुसऱ्या युद्धात इंग्रजांनी नेपाळचा मकवानपूर येथे पराभव केला आणि त्यानंतर नेपाळ व इंग्रज यांच्यामध्ये तह झाला. त्या तहानुसार इंग्रजांनी तराई, कुमाऊ, गढवाल हे प्रदेश ताब्यात घेतले. तसेच काठमांडू येथे एक इंग्रज रेसिडेंट नेमला. काठमांडू ही नेपाळची राजधानी होती. त्यानंतरच्या काळात म्हणजे 1923 मध्ये इंग्रजांनी नेपाळच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली. अशा रीतीने इंग्रजांनी नेपाळवर आपला वसाहतवाद लादलेला होता. यानंतरचं भारताशेजारील राष्ट्र म्हणजे सिक्कीम. भारताच्या आसपासचा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणणं हे ब्रिटिशांचं प्रमुख उद्दिष्ट होतं. त्यात सिक्कीमचे भौगोलिक आणि व्यापारी महत्व इंग्रजांना माहीत होतं. म्हणून व्यापारी महत्व लक्षात घेऊन दार्जिलिंग येथील चहाचे मळे, निळीचे मळे यांचे व्यापारी दृष्ट्या असलेलं महत्व लक्षात घेता सिक्कीमवर वर्चस्व प्रस्थापित करणं ब्रिटिशांना आवश्यक वाटू लागलं. खूप पूर्वीपासून ब्रिटिशांचं या प्रदेशावर लक्ष होतं. त्यांना सिक्कीमवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं. भारताच्या उत्तर सीमेवर भूटान, बंगाल, नेपाळ आणि तिबेट यांनी वेढलेलं सिक्कीम हे छोटंसं राज्य होतं. 1815 मध्ये सिक्कीमच्या राजाने दार्जिलिंगचा प्रदेश ब्रिटिशांना दिला. त्या बदल्यात ब्रिटिशांनी या राजाला वार्षिक तनखा देण्याचं मान्य केलं होतं. म्हणजे अशा रीतीने सिक्कीमचा काही भूभाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला होता. मात्र साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कार करणाऱ्या डलहौसीला संपूर्ण सिक्कीमवर वर्चस्व निर्माण करायचं होतं. म्हणून त्याने आपलं सैन्य सिक्कीममध्ये पाठवलं आणि सिक्कीमचा काही प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे त्या प्रदेशामध्ये ब्रिटिशांचा व्यापार वाढला. सिक्कीम इंग्रज व्यापाऱ्यांसाठी खुले झाले. भारत आणि तिबेट यांच्यात जो व्यापार होता तो व्यापार सिक्कीम मार्गे चालत होता. त्यामुळे या भूभागावरील जकातीचे अधिकार ब्रिटिशांना मिळाले. 1886 मध्ये तिबेटियन लोकांनी सिक्कीमवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इंग्रजांनी लगेचच त्यांच्यावर कारवाई केली. 1890 मध्ये ब्रिटिश आणि चीन यांच्यात एक करार झालेला होता. त्या करारानुसार सिक्कीम हे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असणारं संरक्षित राष्ट्र आहे. सिक्कीमला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला, परंतु अंतर्गत प्रशासन आणि परराष्ट्र धोरण इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात घेतले होते. मात्र सिक्कीमचा दर्जा एक स्वतंत्र राज्य म्हणूनच राहिला. 1975 मध्ये सिक्कीममध्ये जनमत घेऊन जनतेने सिक्कीम हे भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले. त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात घटक राज्याचा दर्जा मिळाला. त्यानंतरचं भारताशेजारील दुसरं राष्ट्र आहे भूतान. भारताच्या उत्तर सीमा भागात आणि सिक्कीमच्या पूर्वेला भूतान हा देश आहे. या प्रदेशाचे भौगोलिक आणि व्यापारी महत्व वॉरन हेस्टिंग्ज याने ओळखलेलं होतं. त्यामुळे त्याने भूतानशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. बंगाल ते तिबेट हा भूतानच्या प्रदेशातून जाणारा व्यापारी मार्ग
या मैत्रीचे संबंध प्रस्थापित केल्यामुळे इंग्रजांसाठी तो खुला झाला. 1841 मध्ये ॲशले एडन याने आक्रमक पवित्रा घेतला. एडन हा त्यावेळी बंगाल इलाख्याचा सेक्रेटरी होता. 1865 मध्ये भूतान आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झाले. या युद्धामध्ये भूतानचा पराभव झाला. त्यानंतर भूतानने ब्रिटिशांचा जो जिंकलेला भाग आहे तो परत करावा असे ठरले. त्या बदल्यात ब्रिटिशांनी भूतानच्या राजाला वार्षिक तनखा देण्याचं ठरलं. यानंतर पुन्हा 1910 मध्ये इंग्रज आणि भूतान यांच्यामध्ये तह झाला आणि त्या तहानुसार भूतानच्या राजाने संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचे अधिकार इंग्रजांना दिले. आणि मग हे अधिकार इंग्रजांना दिल्यामुळे या भूतान आणि इंग्रज यांच्यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची होती. सल्लागाराची भूमिका भारताने त्यावेळी यशस्वीपणे पार पाडलेली दिसून येते. यानंतरचं दुसरं राज्य आहे तिबेट. आता हा तिबेटचा प्रदेश दलाई लामांच्या प्रभावाखाली होता. रशियाला अटकाव करणं आणि स्वतःचा व्यापार वाढवणं यासाठी तिबेटच्या प्रदेशावर इंग्रजांना वर्चस्व प्रस्थापित करण्याची गरज वाटत होती. आणि म्हणून भारताचा तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन याच्या काळात त्याने आपल्या फौजा तिबेटच्या राजधानीमध्ये म्हणजे ल्हासापर्यंत पाठवल्या होत्या. ल्हासापर्यंत इंग्रज फौजा पोहोचल्या होत्या. 1960 मध्ये इंग्लंड आणि रशियामध्ये करार झालेला होता. त्या करारानुसार तिबेटमधील चीनच्या वर्चस्वाला तत्वतः मान्यता दिली गेली होती. त्यामुळे पुढील काळात चीनला तिबेटवर संपूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करण्यास वाव मिळालेला होता. म्हणजे अशा रीतीने आपण आशिया खंडातील ह्या देशांमध्ये इंग्रजांनी कसा वसाहतवाद लादला किंवा तो वसाहतवाद लादण्यामागे नेमकी त्या देशातील परिस्थिती काय होती, कोणती कारणं कारणीभूत ठरली, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आफ्रिका खंडातील युरोपीय वसाहतवाद याविषयी माहिती घेणार आहोत. धन्यवाद.